हाय फ्रेंड्स, तर हे आहे गाऊनचं पीस। हे 200 रुपये मीटरवालं गाऊनचं पीस आहे। तर यापासून आपण शिवत आहोत फ्रॉक। तर त्यासाठी मी इथे डबल घडी करून घेतलेला आहे कापड। इथे मी घेराची उंची घेतलेली आहे। घेर आहे 24 इंच, तर मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 25.5 वर मी खुणा करून घेतलेली आहे आणि आता हे कटिंग करून घेत आहे। तर इथे आपला घेर कटिंग झालेला आहे, तर तो मी साइडला ठेवते। हे बघा, हे 2 पीस होते, असे डबल घडी होती, ती सिंगल करून घेतली। आता अशी पुन्हा डबल घडी केलेली आहे बॉडीसाठी। तर इथे बॉडीचं उंचीचं माप टाकलं। त्यानंतर इथे आपलं छातीचं माप बसत नाही आहे। 10 वर्षाच्या मुलीचं फ्रॉक आहे, जर छोट्या मुलीचं असेल तर बसेल। तर आता आपण काय करायचं आहे, हे पुन्हा सरळ करून घ्यायचं आहे जी घडी केली ती, आणि आता आडवी घडी करायची आहे। तर हे बघा, इथे बसत नाही आहे, मग हे खोलली आणि आता अशी आडवी घडी केलेली आहे। तर इथे आपल्याला जेवढी हवे आहे तेवढी घडी टाकायची आहे। आता इथे मी उंचीचं माप टाकत आहे। बॉडी उंची आहे 13, तर मी 14 वर खुणा केलेली आहे। हे आहे शोल्डरचं माप, 5.5 आहे, तर 6.25 शोल्डर घेतलेला आहे। त्यानंतर मुंडा उंचीची खुणा करून आता ही इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचं माप आहे 7.25, चौथा भाग, छातीचा चौथा भाग 7.25 आहे, तर अधिक 1 इंच 8.25 आणि पुढे 1.5 इंच याप्रमाणे माप टाकलं। कमरेकडेही त्याचप्रमाणे माप टाकलं। कमरेचा चौथा भाग 7.25 आहे, तर अधिक 1 इंच 7.25 आणि पुढे शिलाईसाठी 1.25 इंच याप्रमाणे माप टाकलेले आहेत। मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि आता बॉडीचं कटिंग करून घेत आहे। मागील गळा पुढील गळा मी कोणतेही माप टाकलेलं नाही आहे, ते आपण जेव्हा गळे तयार करू तेव्हा करायचं आहे। काही जण मागील गळा पुढील गळा आधी ज्यांना हवे ते माप टाकू शकतात, पण मी नाही आधी टाकत। तर इथे आपल्या बॉडीचा भाग कटिंग झालेला आहे, मागील पण आणि पुढील पण दोन्ही भाग झालेले आहेत। आता हे उरलेलं कापड आहे, तर त्यातून एक मला छोटं फ्रॉकही तयार करायचं आहे, पण पूर्ण कापड पुरणार नाही, तर फक्त ह्यातून मी घेर काढून घेणार आहे छोट्या फ्रॉकाचा। 14-15 इंचावर मी डबल घडी केलेली आहे आणि कटिंग करून घेरासाठी ते साईडला ठेवून देणार आहे। बघा, इथे डबल घडी आहे, तर तिथे मी कटिंग करून घेते। आणि त्याला बॉडीसाठी वेगळं कापड मी लावणार आहे, मॅचिंग होणारं, तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल। पहिल्यांदा हे फ्रॉक पूर्ण करूया। तर ते घेर मी साईडला ठेवलेलं आहे। आता हे उरलेलं कापड आहे, त्यातून आपल्याला बाही कटिंग करायची आहे। तर याचे बाही मी छोटेच लावणार आहे आणि साधी बाही आहे, त्यामुळे 4 इंचची बाही आहे, तर मी 5.5 इंच उंची घेतलेली आहे। त्यानंतर हे मुंडा घेराचं माप टाकलेलं आहे, त्यापुढे 1.25 इंच टाकलेलं आहे आणि दंड घेर प्लस 1.25 इंच याप्रमाणे माप टाकून बाही कटिंग केलेली आहे। तर इथे बाही कटिंग करून आपली झालेली आहे। तर हे साईडला ठेवलं। त्यानंतर हे उरलेल्या कापडामध्ये जी ही पट्टी आहे ती सरळ कट करायची आहे। आपल्याला जे कंबर पट्टे लागतात त्यासाठी उंची किती हवी ती मोजून घेत आहे मी पट्ट्यांची। तर ती काय आपल्याला अंदाजेच घ्यायची आहे। तर इथे मी 25 इंच घेतलेले आहे आणि असं सरळ लाईनमध्ये कापड कटिंग करून घेणार आहे। तर इथे झालेलं आहे। तर हे साईडला ठेवले पट्टे सुद्धा। आता हे उरलेलं कापड आहे आपल्याकडे, एवढा पीस उरलेला आहे, तर त्यातून मी एकदम सरळ अशी पट्टी जेवढी निघते तेवढी कट करून घेणार आहे। आधी सर्व बाजूनी सारखी करून घेणार आहे आणि जी सरळ पट्टी निघेल ती किती निघते ते बघणार आहे। त्याचा उपयोग आपण डिझाईनसाठी करायचा आहे। हे बघा, ही अशी सरळ पट्टी निघालेली आहे, अंदाजे 4-4.5 इंचाची असेल। त्याला फोल्ड मारून पुन्हा मध्ये कटिंग करून घेतलं।
म्हणजे 2 पट्ट्या लांब लचक अशा मिळणार आहेत. हे बघा, तर त्या जोडून नंतर मी एक साईडने बिडिंग करून घेणार आहे, कारण ती आपल्याला फ्रिलसाठी वापरायची आहे, डिझाईनसाठी. आता हे एवढं उरलेलं कापड आहे. तर इथे आपलं कटिंग पूर्ण झालं आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे मशीनवरती. तर एक बॉडीचा भाग आधी साईडला ठेवलेला आहे, जो मागच्या भागाचा आहे तो. त्यानंतर ही पट्टी मी जोडून घेतलेली आहे आणि एक साईडनी बिडिंग करून घेतलेली आहे. ते आपल्याला गळा डिझाईनसाठी वापरायचे आहे. त्यानंतर हे एक पीस आहे, ब्लाऊज पीसमधलं घेतलेलं आहे, उरलेला तुकडा. अस्तर नाही घेतलेलं, कारण ते आपल्याला गळ्याला वापरायचं आहे, जरा टिकायला हवं आहे यासाठी. त्यानंतर इथे गळा रुंदी आणि गळा उंचीचं माप टाकून चौकोन करून घेतलेला आहे. गळा उंची 4 इंच आहे, तर मी 4.5 इंच आहे, तर मी 4 इंचावर बॉक्स केलेला आहे. आणि आता इथून मी खाली 1 इंच वाढवणार आहे. थोडासा कॉर्नर वाढला उंचीत तरी चालतो, डीप गळा नाही वाढला पाहिजे. त्यामुळे 4.5चा आहे, तो 5चा झाला तरी चालेल, कारण तो खोल नाही आहे, फक्त कोन वाढणार आहे. तर इथे शेपप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे बघा, आता यावर आपल्याला हा जो कटिंग केलेला भाग आहे गळ्याचा शेप, तो ठेवायचा आहे आणि शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 1.5 ते पावणे 2 इंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे. तर इथे तर मी अगोदर शेपप्रमाणे टाकत होते माप, पण नंतर मी सरळ चौकोनच करून घेतलेला आहे. हे बघा, याप्रमाणे सरळ चौकोनच करून घेतलेला आहे. आता तो कटिंग करून घेत आहे. हे सुद्धा घडीचंच कापड आहे, घडीच घेतलेली आहे. आता हा शेप कटिंग करूया. ते शेप झालेलं आहे कटिंग करून. आता बाहेरच्या तिन्ही साईडने आपल्याला फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे. याप्रमाणे मी इथे दाब उचलून कापड फिरवून घ्यायचं आहे, पट्टी फिरवून घ्यायची आहे. इथे आपण कॅनव्हासचा वगैरे काही वापर केलेला नाही आहे, तुम्ही कॅनव्हास वापरलात तरीही चालेल. तर आता ही शिलाई आपली मारून पूर्ण होत आलेलीच आहे. तर आपण गळा तयार करायला घेऊया. हे बघा, इथे आता आपली गळापट्टी तयार झालेली आहे. तर हे कापड जे बॉडीचं आहे ते ओपन करून ठेवलं. त्यानंतर त्यावर हा असा शेप बरोबर लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर 1/2 इंच आतून जोडून घ्यायचं आहे. जी गळापट्टी आहे ती बॉडीच्या भागाला जोडून घ्यायची आहे. स्ट्रेपप्रमाणे शिलाई मारायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीचा चौकोनी, पंचकोनी कोणताही गळा मारू शकता. तर इथे आपली जोडून झालेला आहे. तर आता पहिले कॉर्नर कट करणार आहे, क्रॉस कट देऊन घेणार आहे. त्यानंतर कापड आतल्या साईडला फिरवून वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे आणि फ्रॉक कंप्लीट झाल्यानंतर हात शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. मी इथे दाब शिलाई मी मारत आहे. कोपरे वगैरे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत बाहेर. हे बघा, इथे आता आपला गळा तयार होतच आलेला आहे. इथे झालेला आहे गळा तयार. आता काय करायचं आहे आपल्याला, पुढच्या भागाला मी फ्रिल मारणार आहे. त्यासाठी मी आधी खडूनी खुणा करून घेत आहे. हे बघा, जी ही खून करत आहे त्यावर आपली शिलाई येईल याप्रमाणे आपल्याला फ्रिल लावायची आहे. असा खडूनी उठवून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, उलटं करून पुन्हा घडी करून घ्यायची आहे. व्यवस्थित घडी करायची आहे. गळा असे मुंडागे व्यवस्थित ठेवून
आता वरून आपल्याला टॅप करायचं आहे हाताने, त्यामुळे दुसऱ्या साईडला खडू उठतो तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। आता ही जी पट्टी आहे ती बघा याप्रमाणे ठेवत आहे, उलटी ठेवायची आहे पट्टी। त्यानंतर शिलाई जी आहे आपली ती आपण मार्किंग केलेली आहे त्यावर येईल याप्रमाणे ह्या छोट्या छोट्या प्लेट देऊन घ्यायच्या आहेत। इथे काय मोजून मापून प्लेट द्यायच्या नाही आहेत, एक समान प्लेट देत जायचं आहे। बघा इथे थोड्या थोड्या अंतरावर प्लेट देत जायचं आहे आणि जिथे आपला चौकोन कोपरा आलेला आहे तिथे दाब उचलून घ्यायचा आहे आणि कापड फिरवून घ्यायचं आहे। बघा याप्रमाणे। आता याचप्रमाणे पूर्ण प्लेट मी देऊन घेत आहे। तुम्ही गोल आकारामध्ये सुद्धा लावू शकता, तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये तुम्ही ही पट्टी लावू शकता, पण फ्रिल लावल्यामुळे खूप छान दिसत आहे। आता फोनमध्ये तुम्हाला इतकं क्लिअर दिसते का माहीत नाही, पण प्रत्यक्षात हे फ्रॉक खूप सुंदर होणार आहे। ही फ्रिल खूप छान दिसत आहे। त्यानंतर यावरून आपण लेस सुद्धा लावणार आहोत, ते आपण आपल्या आवडीनुसार लावायचे आहे। हे बघा इथे दाब उचलणार आहे आणि या पद्धतीने कापड फिरवून घ्यायचं आहे। तर हे बघा इथे झालेलाच आहे। आता आपलं थोडंसं कापड उरलं तरीही चालेल, किंवा तुमच्याकडे कापड कमी असेल तर त्याप्रमाणे थोड्या लांब लांब प्लेट द्या। इथे माझं थोडंसं कापड उरत आहे तर ठीक आहे, पण प्लेट सर्व मी एकसारख्या दिलेल्या आहेत। तर जे उरत आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा एकदम थोडंसं उरलेलं आहे तर ते कटिंग करून बाजूला केलेलं आहे। आता ह्या ज्या प्लेट आहेत त्या सरळ करून घ्यायच्या, हे बघा याप्रमाणे, आणि वरतून एक दाब शिलाई मारायची आहे। आता आपल्याला खूप अशा छान प्लेट दिसत आहेत, बघू शकता। याप्रमाणे दाब शिलाई मारून घ्यावी लागेल आपल्याला, पण खूप छान अशा दिसत आहेत। त्यावर हे बघा तुम्ही ही गाऊनची लेस सुद्धा वापरू शकता किंवा गोल्डन कलरची ही लेस वापरू शकता। तर मी गोल्डन कलरची वापरत आहे। ही बारीक लेस आहे माझ्याकडे, ती वापरत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस वापरू शकता। तर ती आपल्याला जी आपण शिलाई मारलेली आहे त्यावरतीच लेस बसवून घ्यायची आहे। गोल्डन कलरची फोनमध्ये इतकी क्लिअर नाही दिसत आहे, पण अशीच खूप छान दिसत आहे। व्हाईटपेक्षा मला गोल्डन कलरची छान वाटलेली आहे। मी आधी ठेवून बघितलेली आहे कोणती छान दिसत आहे ती। आता आपल्याला हीच लेस गळ्याच्या शेपप्रमाणे पण बसवून घ्यायची आहे। हे बघा ही छोटी लेस आहे त्यामुळे तिला मी मधोमध एकच शिलाई घेतलेली आहे। डबल शिलाई मारली तरी चालेल, पण ही खूपच बारीक लेस आहे त्यामुळे मी एकच शिलाई घेतलेली आहे। तर याप्रमाणे आता आपला पुढचा गळा तयार झालेला आहे। अजून त्याला मी शोचे बटन्स किंवा फूल काहीतरी लावणार आहे, पण बघूया। आधी फ्रॉक पूर्ण करून घेणार आहे। हे बघा तुम्हाला शोचे बटन ठेवून दाखवते मी। फूल अजून तयार नाही आहे, कापड उरतंय का ते बघायचं आहे अगोदर, त्यामुळे बटन लावायचे की फूल ते नंतर सांगते मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता। तर इथे मी घेर तयार करायला घेतलेला आहे। हे बघा खालच्या साईडनी डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे। 2 पीस आहेत आपल्याकडे घेराचे, तर दोन्ही पीसला याचप्रमाणे शिलाई मारून घ्यायची आहे। बिडिंग ही करू शकतो, पण अम्ब्रेला वगैरे फ्रॉक असेल तर बिडिंग छान दिसते।
ह्याला मी प्लेट्स देणार आहे, त्यामुळे खालून फोल्ड केलेला आहे। तर एक्स्ट्रा सुतं वगैरे असतील तर आधी कटिंग करून घ्यायचे आहेत। तर इथे आपला एका पीसचं झालेलं आहे फोल्ड मारून, तर आता मी लगेच दुसऱ्या पीसलाही फोल्ड मारून घेत आहे। तर हे बघा, आता आपल्याला हे होतच आलेलं आहे की आपण साइड जोडून घेणार आहोत, दोन्ही साइडनी जोडून घेणार आहोत घेर। तर हे बघा, दोन्ही पीस एका राऊंडवर एक ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। इथे दोरा तुटलेला आहे, तर मी आधी सुईमध्ये दोरा टाकून घेते। तर इथे आता आपली एक साइड जोडून झालेली आहे, तर आपण यावर लगेच डबल शिलाई मारून घेणार आहोत। डबल शिलाई मारल्यामुळे टिकाऊपणा येतो, शिलाई लगेच निघत नाही। तर आता दुसऱ्या साइडनेही मारून घेऊयात, आपण जोडून घेऊयात पहिल्यांदा। इथे आता आपला घेरही तयार होत आलेला आहे। यानंतर आपल्याला करायचं आहे पाठीमागच्या बॉडीचा भाग, म्हणजे चेन बसवायची आहे। तर आता आपला हा घेर होतच आलेला आहे, डबल शिलाई मारून घेते। हे बघा, इथे आपला डबल शिलाई पूर्ण झालेली आहे आणि घेरही पूर्ण झालेला आहे। तर हे आता आपण साइडला ठेवूया। त्यानंतर हा घेतलेला आहे मागच्या बॉडीचा भाग, त्यावरही गळ्याच्या खुणा करून घ्यायच्या आहेत, गळा रुंदी गळा उंची। त्यानंतर गोल शेप दिलेला आहे, कटिंग करून घेतलेला आहे। आता मध्ये सेंटरला हे कट करायचं आहे, कारण आपल्याला चेन बसवायची आहे। त्यानंतर हे अस्तरचं कापड होतं, त्याच्यातून 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। त्या दोन्ही सेम पट्ट्या घ्यायच्या आहेत, कारण की आपल्याला चेन बसवायची आहे। आता हे मी पट्ट्या मारून घेत आहे, आधी जोडून घेतल्या, आता वरतून दाब शिलाई मारून घेऊयात। एकाला झाली, आता दुसऱ्यालाही मारून घेऊयात। आता ही पट्टी आहे ती फोल्ड करायची आणि अजून एकदा फोल्ड करून किनारी शिलाई मारून घ्यायची आहे। तर इथे झालेली आहे एक पट्टी तयार, आता दुसरी मारून घेऊयात त्याचप्रमाणे। तर हे बघा, इथे मोठी चेन बसवणार आहे मी। तर हे बघा, आता ही खूप मोठी चेन आहे, तर अशी मी वरती थोडी ठेवून जॉईंट करायला घेतलेली आहे। तर हे बघा, इथे आपली एक साइड चेन बसवून झाली आहे। आता दुसऱ्या साइडला मात्र बसवताना काळजी घ्यायची आहे, चेन आपली बाहेर दिसणार नाही, अशा पद्धतीने कापड सरकवून ठेवायचं आहे। तर इथे आपली बसवून झालेली आहे चेन। आता एक्स्ट्राचं कटिंग करून घेतलं। आता हे आहेत गळापट्टी मारतोय आपण, क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे, ती फोल्ड करून गळ्याच्या शेप प्रमाणे जॉईंट करून घ्यायची आहे। फोल्ड करायची आणि गळ्याच्या शेप प्रमाणे जॉईंट करून घ्यायची। तर बघा, इथे पहिली थोडी फास्ट झालं म्हणून मी आता इथे तुम्हाला थोडं सावकाश दाखवत आहे। आता क्रॉस कट मारून घ्यायचे, एक्स्ट्राचं कट करायचं, चेनच्या साइडने अर्धा इंच कापड पुढे ठेवायचं आहे फोल्ड मारण्यासाठी। तर आहे पुढचा भाग, तो असा उलटा करून यावर ठेवायचा आहे आणि शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। ही पट्टी जी आता आपण मारली ती वरती येईल, याप्रमाणे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत, यामुळे फिनिशिंग छान येते। हे बघा, आता डबल शिलाई मारून घेणार आहोत आपण शोल्डरला। तर आता ओपन करून बघूयात। हे बघा, इथे आपले शोल्डर जॉईंट झालेले आहेत आणि
फिनिशिंग पण खूप छान येते। तर आता जो आपला मागचा गळाची पट्टी आतल्या साईडला फिरवायची होती ती फिरवून वरतून दाब शिलाई मारून घ्यायची आहे। इथे झालेलं आहे एका साईडचं। आता दुसऱ्या साईडचं करत आहे। ते थोडंसं फास्ट दाखवत आहे मी, कारण आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे। कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच भागात आल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होत आहे। तर हे बघा इथे आता आपलं झालेले आहेत शोल्डर जोडून, मागचा गळाही तयार झालेला आहे। तर हे घेतलेले आहेत मी हात, छोटे हात आहेत, 4 इंचाचे आहेत। तर आता मी इथे दंडघेराच्या साईडनी फोल्ड मारून घेतलेला आहे, डबल फोल्ड करून वरतून शिलाई मारून घेतलेली आहे। किनारी शिलाई मारायची आहे। याचप्रमाणे दुसऱ्या हातालाही फोल्ड करून घ्यायचं आहे। इथे बघा एक फोल्ड केला, त्यावर अजून एक फोल्ड केला आणि आता आपल्याला किनारी शिलाई मारायची आहे। तर इथे आता आपले हात तयार होतील। तर आपण ते बसवून घ्यायचे आहेत। हे बघा इथे झालेलं आहे हाताची शिलाई मारून। तर आता आपण ज्या साईडनी शिलाई मारली त्याच्या तळाच्या साईडनी म्हणजे खालच्या साईडनी शिलाई मारायची आहे। ती पण किनारी शिलाईच मारायची आहे। आता दुसऱ्याही हाताला आपण त्याचप्रमाणे मारून घेऊया। तर इथे आपले दोन्ही हात तयार आहेत। तर आता आपण ते फ्रॉकला जॉईंट करायला घेऊया। तर बॉडीचा भाग घ्यायचा आहे आता, जो आपण तयार केला मागचा पुढचा भाग। तर हे बघा याप्रमाणे मी जोडून घेत आहे। सेंटरची खुणा करून घ्यायची म्हणजे आपल्याला जोडायला सोपं पडतं। तो इथे एक हात आपला बसवून झालेला आहे। तर आपण लगेच त्यावर डबल शिलाई मारून घेणार आहोत। डबल शिलाई मारताना जी शिलाई आपण आधी मारली त्यावरतीच दुसरी शिलाई मारायची, त्यामुळे शिलाई चांगली मजबूत होते। आता इथे झालेलं आहे आपलं। दुसऱ्या साईडनी घेऊयात, दुसरा हातही बसवून घेऊयात, जोडून घेऊयात। तर इथे आपला होत आलेला आहे आता। तर यावर सुद्धा आपण डबल शिलाई लगेच मारून घेणार आहोत। तर इथे आता आपलं होत आलेलं आहे डबल शिलाई मारून। आता आपण करणार आहोत फिटिंग। तर फिटिंग करण्यासाठी उलटं करून घ्यायचं आहे कापड। त्यानंतर दंडघेर जो काय असेल ते पुन्हा चेक करून आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर तर फिटिंग करताना कमरेचा पट्टा आपल्याला आठवणीने टाकायचा आहे। हे बघा थोडासा वरती घ्यायचा आहे, कारण आपण तिथे प्लेट घेणार आहोत। जॉईंटमध्ये आपलं कापड जाणार आहे अर्धा इंच, ते लक्षात ठेवून आपल्याला कमरेचा बेल्ट टाकायचा आहे। तर एक साईडची फिटिंग आपली पूर्ण झालेली आहे। आता दुसऱ्या साईडनेही करून घेऊया फिटिंग। तर इथेही कमरेचा बेल्ट मी टाकून घेत आहे। कमरेचा बेल्ट आठवणीने जॉईंट करायचा आहे कमरेची फिटिंग करताना। तर इथे आपलं झालेलं आहे, फिटिंग पूर्ण झालेलं आहे। आता आपण जो घेर तयार केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि प्लेट द्यायची आहे। तर बघा इथे मी साईडची शिलाई घेतलेली आहे, त्यावर ह्याचाही आपल्याला जो जॉईंट केलेला भाग आहे तो घ्यायचा आहे, तो त्यावर ठेवायचा आहे। मग आता इथून आपल्याला प्लेट द्यायला सुरुवात करायची आहे। तर प्लेट देताना आपल्याकडे किती कापड एक्स्ट्रा आहे, किती कापड प्लेटसाठी आहे ते लक्षात घेऊन प्लेट द्यायचे आहे। तर इथे आपल्याकडे बऱ्यापैकी कापड आहे, तर आपण सारख्या अंतरावरती प्लेट देणार आहोत। 1 पाऊण इंचाच्या गॅपवर
प्रत्येक वेळेस प्लेट देताना मोजत बसायची गरज नाही, सेम अंतर येईल याप्रमाणे प्लेट देत जायचं आहे। तर हे कॉटनचं कापड आहे, गाऊनचं पीस। तर अशी मुलं आवडीने फ्रॉक घालतात, त्यांना टोचत वगैरे काही नाही, तर त्यामुळे नक्की ट्राय करा। दिसायलाही खूप छान दिसतात, अस्तरचीही गरज लागत नाही, थोडंसं जाड असतं त्यामुळे खूप छान होतात डेली यूजसाठी। लहान मुलींना तर खूपच चांगले होतात, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता इथे आपल्या प्लेट चाललेल्या आहेत, अर्ध्या झालेल्या आहेत देऊन, आता पूर्ण करून घेऊया। प्लेट झाल्या देऊन की आपल्याला लगेच त्यावर डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तर अजून थोड्या राहिलेल्या आहेत। कापड कसं गोळा होतं ते सारखं करून घ्यायचं, सरकवून घ्यायचं। प्लेट देताना दुसरं कापड फोल्ड होऊन येत नाही आहे ना, हे चेक करायचं आहे, नाहीतर त्यावर शिलाई बसते। तर आता मी डबल शिलाई मारून घेत आहे। तर इथे आपली डबल शिलाई झालेली आहे मारून। तर इथे आता आपलं फ्रॉक कंप्लीट झालेला आहे। तर वरतून आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे, जे आपण प्लेट दिल्या त्यावर। त्यासाठी मागच्या साईडने मी चेन खोललेली आहे आणि तिथून आता मी सुरुवात करणार आहे। मग जे आपण शिलाई मारली ती वरच्या साईडला फिरवून घ्यायची आहे आणि त्यावर एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी आता मारून घेत आहे। ते दोरा अडकलेला आहे, तो सरळ करून मी लगेच डबल शिलाई मारून घेते। तर इथे आपलं फ्रॉक कंप्लीट झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा। तर इथे आपलं फ्रॉक पूर्ण झालेला आहे। तर हे बघा, गळ्याच्या मध्यभागी असं कापडी फूल तयार केलेलं आहे आणि त्यावर शोचं बटन लावलेलं आहे, त्यामुळे खूपच छान दिसत आहे। तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।